इस न्यूज के प्रायोजक हैं RSM यूनिटी डेवलपर्स। सिर्फ 21,000 में बुक करें 1 BHK फ्लैट, मजरेवाड़ी, सोलापुर। विमानतळाच्या कडेने जेवढे बी आहेत बोके आणि बांधकाम सगळं करणार. सोलापूर शहरातील विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील विनापरवाना उभारलेली अतिक्रमित बांधकामे हटवण्यासाठी सोमवारी महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली. विमानतळाच्या सुरक्षेला धोका पोहोचू शकणारी 10 खोकी JCBच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली. ही कारवाई पोलीस बंदोबस्तात करण्यात आली. सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू झाल्यानंतर परिसरातील अतिक्रमणाचा प्रश्न अधिक गंभीर स्वरूप धारण करत होता. विमान उड्डाणादरम्यान परिसरातील नियमबाह्य टपऱ्या, खोके तसेच त्या ठिकाणी उभा राहणारा कचरा व खाद्यपदार्थांमुळे पक्ष्यांची संख्या वाढत असल्याची नोंद प्रशासनाने केली होती. हे पक्षी विमानाच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतात, अशी माहिती विमानतळ प्रशासनाने मनपाकडे दिली होती. ही स्थिती लक्षात घेऊन महानगरपालिका आयुक्तांनी विमानतळ भागातील सर्व अनधिकृत, विनापरवाना व धोकादायक बांधकामे तत्काळ हटवण्याचे आदेश अतिक्रमण प्रतिबंधक विभागाला दिले. त्यानुसार परिसराचा सर्वेक्षण करण्यात आले आणि मुख्य प्रवेशद्वारालगत उभारलेली 10 खोकी पूर्णपणे नियमबाह्य असल्याचे निदर्शनास आले. सोमवारी सकाळी अतिक्रमण प्रतिबंधक पथक, पोलीस विभाग आणि मनपा यंत्रणेची संयुक्त कारवाई सुरू झाली. सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. संबंधित खोके रिकामे करून JCBच्या साहाय्याने त्यांना जागेवरच पाडण्यात आले. ही कारवाई अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधिकारी तपन डंके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अधिकारी जगन्नाथ बनसोडे, त्यांच्या सहकाऱ्यांची टीम तसेच मनपा कर्मचाऱ्यांनी संयुक्तरित्या ही मोहीम राबवली.